श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026साठी मिथुन राशीचे राशी भविष्य. मे 2026मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे झाले हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुम्हाला संमिश्र फळ देऊ शकतो. तसेच 15 मे पूर्वी सूर्य शुभ फळ देईल, परंतु त्यानंतर फळ कमजोर असू शकते. दरम्यान मंगळ 11 मे पर्यंत तुमच्या 10व्या घरात राहील आणि सरासरी फळ देईल. तसेच 11 मे नंतर मंगळ तुमच्या लाभ घरात स्वरासन राशीत असेल, जी एक अनुकूल परिस्थिती मानली जाते. परिणामी यातून मिळणारे फळ खूप चांगले असेल. या महिन्यात बुध अनुक्रमे लाभ, खर्च आणि प्रथम घरात भ्रमण करेल. महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मे पर्यंत बुध लाभ घरात राहील आणि विविध मार्गांनी तुम्हाला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. ही स्थिती सकारात्मक मानली जाते. 15 मे ते 29 मे पर्यंत बुध कमजोर असेल आणि 29 मे नंतर तो सरासरी फळ देईल. गुरु या महिन्यात तुमच्या पहिल्या घरातून आणि स्वतःच्या नक्षत्रातून भ्रमण करेल, जी एक अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. दरम्यान शुक्राचे भ्रमण या महिन्यात साधारणपणे तुमच्यासाठी अनुकूल राहील, ज्यामुळे अनुकूल परिणाम मिळतील. शनी आणि राहूच्या भ्रमणामुळे मिश्र परिणाम मिळू शकतात, तर केतू साधारणपणे अनुकूल राहील. अशा प्रकारे ग्रहांची स्थिती पाहता असे दिसते की हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. बहुतांश प्रकरणांमध्ये सरासरीपेक्षा चांगले निकाल मिळवता येतात. कार्यक्षेत्र, तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या कर्मस्थानाचा, कार्यस्थळाचा स्वामी असलेला गुरु या महिन्यात तुमच्या पहिल्या घरात आणि स्वतःच्या नक्षत्रात असेल. एकंदरीत ही स्थिती सरासरीपेक्षा चांगला परिणाम देऊ शकते, विशेषतः व्यवसायासाठी. तसेच 15 मे पर्यंत बुधाच्या गोचरामुळे तुम्हाला व्यवसायात खूप चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत व्यवसाय अनुकूल राहील, परंतु त्यानंतर जोखीम घेणे उचित ठरणार नाही. शिवाय कामाचे वेळापत्रक खूप व्यस्त असू शकते आणि यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. 6व्या घरात स्वामी असलेला मंगळ 11 मे पर्यंत शनीसोबत 10व्या घरात असेल, ज्यामुळे कठोर परिश्रमानंतर चांगले परिणाम मिळतील. तसेच कामाचे वातावरण काहीसे नकारात्मक राहू शकते आणि तुम्ही एखाद्या सहकार्यामुळे नाराज होऊ शकता किंवा तुमच्या बॉससोबत जुळवून घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. तसेच तुमच्या नोकरीबाबत कोणतीही मोठी समस्या दिसत नाही, कारण 11 मे नंतर गोष्टी सामान्य होतील. 11 मे नंतर तुम्ही तुमचे लक्ष्य सहजपणे साध्य कराल आणि तुमच्या वरिष्ठांसोबतच्या कोणत्याही चालू असलेल्या समस्यांचेही निराकरण होईल. त्यामुळे या महिन्यात व्यवसाय आणि काम या दोन्ही बाबतीत सरासरी किंवा सरासरीपेक्षा किंचित चांगला असेल. फक्त महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात व्यवसाय आणि कामाच्या बाबतीत पहिल्या पंधरवड्यात जोखीम न घेण्याची काळजी घ्या. ही खबरदारी घेतल्यास तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास लाभस्थानाचा स्वामी असलेला मंगळ महिन्याच्या सुरुवातीपासून 11 मे पर्यंत सरासरी स्थितीत राहील. तसेच 11 मे नंतर तो लाभस्थानात प्रवेश करेल आणि तुम्हाला चांगला लाभ मिळवून देईल. लाभाच्या दृष्टीने मे महिना चांगला असेल. दुसरे घर म्हणजे धनस्थानाचा स्वामी असलेले चंद्राचे घर कोणत्याही नकारात्मक ग्रहाच्या प्रभावाखाली येणार नाही, ज्यामुळे हा महिना सकारात्मक राहील. तसेच 11 मे नंतर मंगळाची 4थी दृष्टी दुसऱ्या घरावर पडेल, जे शुभ मानले जात नाही. तसेच लाभस्थानाचा स्वामी असलेले मंगळ स्थानावर दृष्टी टाकेल. मंगळ धनस्थानावर दृष्टी टाकेल, जे तुमच्या आर्थिक जीवनासाठी चांगले मानले जाते. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार मंगळाच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक बाबतीत साधारणपणे चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. धनस्थानाचा ग्रह असलेले गुरुचे गोचर देखील अनुकूल राहील, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. परिणामी हा महिना कोणत्याही मोठ्या आर्थिक अडचणीपासून मुक्त राहील आणि तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला आर्थिक यश मिळत राहील. आरोग्य, मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या लग्न राशीत स्वामी असलेला बुध महिन्याच्या सुरुवातीला अनुकूल स्थितीत असेल, कारण तो 1 मे ते 15 मे दरम्यान तुमच्या लाभ घरात असेल. त्यामुळे तो तुमच्या आरोग्याचे रक्षण करेल. पहिल्या घरात असलेला गुरु देखील तुम्हाला सरासरी फळ देईल. कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्यांना प्रतिबंधित करेल. मंगळाच्या प्रभावामुळे मोसमी आजार, डोकेदुखी किंवा ताप तुम्हाला अधूनमधून त्रास देऊ शकतात, परंतु ते चिंतेचे कारण ठरणार नाही. तसेच 15 मे नंतर बुधाची स्थिती कमजोर होईल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. या काळात आपल्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या. 6व्या घरात स्वामी असलेल्या मंगळाची स्थिती साधारणपणे अनुकूल राहील. त्यामुळे मंगळामुळे आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्यग्रह महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात खूपच अनुकूल आणि दुसऱ्या पंधरवड्यात कमजोर राहील. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या स्थितीनुसार महिन्याच्या सुरुवातीला आपल्या आरोग्याचा आनंद घ्या आणि दुसऱ्या पंधरवड्यात स्वतःची काळजी घ्या. प्रेम आणि लग्न,
तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं, तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी असलेल्या शुक्राची स्थिती मे महिन्यात अनुकूल असेल, ज्यामुळे तुमच्या प्रेम संबंधामध्ये सकारात्मक बदल घडतील. तसेच महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यातील सूर्याची पंचम स्थानावर दृष्टी असेल आणि मंगळाची दृष्टी जवळपास संपूर्ण महिनाभर या स्थानावर राहील. या दोन्ही स्थिती सूचित करतात की तुमच्या प्रेम संबंधामध्ये संयम राखणे आवश्यक आहे, अन्यथा काही समस्या किंवा वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपले प्रेम संयमाने व्यक्त करणे योग्य ठरेल. प्रेम संबंधासाठी जबाबदार असलेला शुक्राचा गोचर साधारणपणे अनुकूल असेल आणि तुम्ही संयम राखल्यास तुमच्या प्रेम संबंधामधील कोणत्याही मोठ्या समस्यांना तो टाळेल. साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना चांगला असेल. वैवाहिक जीवनासाठी मे महिना खूप अनुकूल असेल. सप्तम स्थानाचा स्वामी असलेला गुरु सप्तम स्थानावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे तुमच्या नात्यातील कोणत्याही मोठ्या समस्या टळतील. शुक्राचा गोचर देखील तुम्हाला मदत करत असल्याचे दिसते. फक्त शनीचा प्रभाव लक्षात घेता लहान गोष्टींचे मोठे प्रकरण होण्यापासून रोखावे लागेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास चंद्र तुमच्या 3ऱ्या घराचा स्वामी आहे आणि महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात या घरावर कोणत्याही ग्रहाचा थेट प्रभाव जास्त काळ राहणार नाही. तसेच 11 मे नंतर मंगळ 2ऱ्या घरावर प्रभाव टाकेल आणि त्यामुळे 11 मे पूर्वी तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता राहील. तसेच त्यानंतर तुम्हाला अधूनमधून वादांचा अनुभव येऊ शकतो. लाभाच्या घरात असलेला मंगळ तुम्हाला विविध बाबींमध्ये लाभ मिळवून देईल. तरीही 2ऱ्या घरावरील त्याच्या चतुर्थ दृष्टीमुळे कुटुंबातील काही सदस्यांमध्ये अधूनमधून वाद होण्याची शक्यता आहे. असे असले तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. दरम्यान कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास 4थे घर फारसे अनुकूल नाही, कारण शनीची 4थ्या घरावर सतत दृष्टी असेल. शिवाय महिन्याच्या सुरुवातीपासून 11 मेपर्यंत मंगळाचीही 4थ्या घरावर दृष्टी असेल. शनी आणि मंगळाच्या एकत्रित दृष्टीमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात मोठे चढ-उतार येऊ शकतात. 11 मे नंतर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मे 2026 मासिक राशी भविष्यानुसार मे महिना कौटुंबिक जीवनासाठी खूपच अनुकूल राहील, परंतु कौटुंबिक जीवनात तो समस्या स्वरूपाचा असू शकतो. उपाय आहेत: निसंतान लोकांना मदत करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. मंदिराला नियमित भेट द्या. कपाळावर नियमितपणे केशरचा टिळा लावावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.